तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 436 पेजवर वरून दुसरी ओळ, दुसऱ्या ओळीमध्ये आहे मध्येच ताते यह अर्थ सिद्ध भया. ठीक. तर विषय हा चालू आहे की या तत्वानुसंधान ग्रंथामध्ये 4 प्रकरण आहे. त्यांना 4 वेगवेगळे नाव दिले. वेगळे म्हणजे पहिला परिच्छेद, दुसरा परिच्छेद, तिसरा परिच्छेद, चतुर्थ परिच्छेद. तर हा जो चौथा परिच्छेद आहे यामध्ये विशेष रूपाने वर्णन केल्या गेलेलं आहे जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती. ठीक. त्यामध्ये विदेहमुक्ती तर सर्वच वेदांताचार्य मानतात, परंतु जीवनमुक्ती जी आहे ती काही ग्रंथकार वेदांती मानतात, काही मानत नाही. तर जे लोक जीवनमुक्ती मानत नाही त्यांनी जीवनमुक्ती न मानण्याचं कारण सांगितलं होतं की जीवनमुक्तीचं लक्षण संभवत नाही, जीवनमुक्तीकरिता प्रमाण नाही, जीवनमुक्तीचं कोणी साधनही दिसून येत नाही, जीवनमुक्तीसाठी अधिकारी नाही आणि जीवनमुक्तीचं फलही संभवत नाही, आणि म्हणून आम्ही जीवनमुक्ती मानत नाही. तर असे जे लोक आहे जीवनमुक्ती न मानणारे त्यांचं खंडन करून जे लोक जीवनमुक्ती मानतात त्यांच्या मतानुसार जीवनमुक्तीची सिद्धी केली. मग त्यांनी सांगितलं की बाबा रे, तुम्ही म्हणता की जीवनमुक्तीचं लक्षण संभवत नाही, तर लक्षणही त्यांनी करून दिलं. जीवनमुक्तीविषयी प्रमाणही सांगितलं, जीवनमुक्तीचं साधन काय काय आहे याचाही विचार सांगितला, आणि जीवनमुक्तीचा अधिकारी कोण आहे हेही सांगितलं. एवढंच नाही तर जीवनमुक्तीचं प्रयोजन अर्थात फल आहे हे देखील सांगितलं. त्यामध्ये जीवनमुक्तीचं जे फल आहे की ज्याला प्रयोजन म्हणतात ते 5 प्रकारचं सांगितलं होतं. कोण कोण बरं? त्यामध्ये नंबर 1 पहिलं फल होतं ज्ञान रक्षा, बरोबर. दुसरं फल होतं तप, तिसरं विसंवादा भाव, चौथं दुःख निवृत्ती, आणि 5वं आहे सुखाविर्भाव. हे 5ही फल त्याचं विस्तारपूर्वक वर्णन केलं. एकंदरीत अशा रीतीने जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती या दोघांचाही विचार झाला या चतुर्थ परिच्छेदामध्ये. ठीक आहे. या 2 प्रकारच्या मुक्तीचं निरूपण केलं. त्यांनी काय सिद्ध झालं, काय अर्थ सिद्ध झाला ही गोष्ट आता ग्रंथकार सांगत आहे. ताते यह अर्थ सिद्ध भया. काय की ब्रह्मवेत्ता जीवनमुक्त पुरुष भोग करिके प्रारब्ध कर्म के नाश हुए ते अनंतर इस वर्तमान शरीर के नाश हुए अखंड एक रस ब्रह्मानंद रूप ते स्थित होवे है. ठीक है. ता ब्रह्मवेत्ता पुरुष का पुनः उत्थान होता नहीं. पंक्ती पहा पुन्हा. ब्रह्मवेत्ता असा जो जीवनमुक्त पुरुष, आणि जरी ज्ञान झालं, जीवनमुक्त झाला, तरी देखील प्रारब्ध मात्र भोगूनच संपावं लागतं, कारण ज्ञानाने प्रारब्धाचा नाश होत नाही. ब्रह्मवेत्ता जीवनमुक्त पुरुष भोग करिके, भोगाच्या माध्यमाने प्रारब्ध कर्म के नाश हुए ते अनंतर, प्रारब्ध कर्म संपल्यानंतर इस वर्तमान शरीर के नाश हुए, कारण ज्ञान झाल्यावर सुद्धा हे शरीर राहतं, प्रारब्ध आहे तोपर्यंत, आणि प्रारब्ध बघून संपलं की या वर्तमान शरीराचा सुद्धा काय होतो, नाश होतो. इस वर्तमान शरीर के नाश हुए, या वर्तमान शरीराचा नाश झाल्यानंतर तो ज्ञानी पुरुष जातो कुठे, तर कुठंच जात नाही, तो ब्रह्मरूप बनतो, ब्रह्मच होऊन जातो. ठीक आहे. अखंड एक रस ब्रह्मानंद रूप ते स्थित होवे आहे, स्थित होतो. कोण? ज्ञानी. ज्ञानी पुरुष, ब्रह्मवेत्ता पुरुष. ता ब्रह्मवेत्ता पुरुष का पुनः उत्थान होता नाही. पुन्हा उत्थान होता नाही म्हणजे त्याला पुन्हा जन्म वगैरे प्राप्त होत नाही. जन्म मरण रूप संसारापासून तो सुटला, ब्रह्मच झाला, आणि ब्रह्माला जन्मही नाही आहे आणि मृत्यूही नाही आहे. ठीक. आता त्या ज्ञानी महात्म्याला जीवनमुक्त म्हणजे जो ब्रह्मस्वरूप झाला आहे
शरीर पडल्यानंतर अगोदरही शरीर पडण्याच्या अगोदर ब्रह्मरूपच आहे, पण प्रारब्ध असेपर्यंत शरीराची प्रतीती होते. प्रारब्ध संपलं की शरीरही दिसणं असं होतं, मग तो ब्रह्मरूप होतो. त्याला जन्मही नाही, मृत्यू नाही. याकरिता श्रुती प्रमाण देतात. न तस्य प्राणाः उत्क्रामन्ति अत्र एव समवलीयन्ते ब्रह्म एव सन् ब्रह्माप्येति ब्रह्मवित् ब्रह्म एव भवति. ठीक बघा, न तस्य प्राणाः उत्क्रामन्ति, तस्य प्राणाः न उत्क्रामन्ति अत्र एव समवलीयन्ते. तस्य तस्य ज्ञानिनः, ज्ञानी पुरुषाचे प्राण त्यांचं उत्क्रमण होत नाही, अर्थात त्या प्राणांची कुठलीही गती होत नाही, अर्थात त्याला अन्य काही जन्म प्राप्त कोणताही होत नाही. मग अत्र एव, अत्र एव म्हणजे अधिष्ठान ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणीच त्याचे प्राण लीन होतात. अत्र एव समवलीयन्ते. ब्रह्म एव सन, तो अगोदरच ब्रह्म आहे, तर ब्रह्म असून सुद्धा ब्रह्म अप्येति, ब्रह्मालाच तो प्राप्त होतो. म्हणजे ब्रह्माहून अतिरिक्त त्याचं काही नाही, ब्रह्मच आहे. ब्रह्म एव सन ब्रह्माप्येति. पुन्हा ब्रह्मवित् ब्रह्म एव भवति. जो ब्रह्मवेत्ता पुरुष आहे तो ब्रह्मच होतो. अर्थ यह कि ज्ञानवान पुरुष के प्राण अर्थात लिंग शरीर, प्राण शब्दाने काय घ्यायचं, लिंग शरीर, सूक्ष्म शरीर. जसं अज्ञानी पुरुषाचं लिंग शरीर त्याच्या कर्मानुसार अन्य अन्य शरीराला प्राप्त होतं, तसं या ज्ञानी पुरुषाचं लिंग शरीर अन्य कोणत्याही देहाला प्राप्त होत नाही. ती ज्ञानवान पुरुष के प्राण अर्थात लिंग शरीर मरण काल विषय इस शरीर ते उत्क्रमण करता नाही, या शरीरापासून अन्य ठिकाणी जात नाही, उत्क्रमण करता नाही. किंतु मग प्रत्येक आत्माविषयी, प्रत्येक आत्मा म्हणजे साक्षी रूप आत्मा, अधिष्ठानभूत चैतन्य ब्रह्म, हा आत्माविषयी लय को प्राप्त होवे है. तात्पर्य यह, जैसे अज्ञानी पुरुष का लिंग शरीर इस शरीर के नाश हुए ते अनंतर कर्म के फल भोग वास्ते परलोक विषय जावे है. ज्याप्रमाणे अज्ञानी पुरुषाचं लिंग शरीर, सूक्ष्म शरीर या वर्तमान स्थूल शरीराचा नाश झाल्यानंतर त्याच्या कर्मानुसार फल भोगण्याकरिता परलोकात अन्य अन्य लोकात जातं, पुण्य पापानुसार. ठीक आहे, आणि पाप अधिक असेल तर नरकाला प्राप्त होतं, पुण्य अधिक असेल स्वर्गाला प्राप्त होतं. ठीक आहे की नाही. पाप पुण्य समान असेल तर मनुष्य देहाला पुन्हा ते लिंग शरीर प्राप्त होतं, असा अर्थ. कर्म के फल भोग वास्ते परलोक विषय जावे है. तैसे ज्ञानवान पुरुष का सो लिंग शरीर परलोक विषय जाता नहीं. काहे ते, का बरं, ता ज्ञानवान पुरुष का प्रारब्ध कर्म तो भोग करिके नष्ट होई जावे आहे. त्याला का जन्म मिळत नाही ज्ञानाला, त्याचं कारण काय? जन्माचं कारण कोण आहे? कर्म. कर्म शिल्लक राहिलं नाही. कर्माचे 3 प्रकार, प्रारब्ध, संचित, क्रियमान. त्यापैकी प्रारब्ध तर भोगून संपवलं आहे आणि संचित आणि क्रियमान ज्ञानाच्या प्रभावाने दग्ध झालेला आहे. मग आता पुढे जन्म घेण्याकरिता त्याला कर्मच राहिलं नाही, म्हणून त्याचा पुढचा जन्म होत नाही. काय ते ज्ञानवान पुरुष का प्रारब्ध कर्म तो भोग करिके नष्ट होई जावे है, और संचित कर्म ज्ञान करिके नष्ट होई जावे है. संचित ज्ञानाने नष्ट होतं. और आगामी कर्म का, आगामी कर्म म्हणजे क्रियमान कर्म है की नाही. आगामी कर्म का ज्ञान के प्रभाव ते, ज्ञानाच्या सामर्थ्याने त्या आगामी कर्माचा स्पर्श होत नाही. कुणाला? ज्ञानाला. आगामी कर्म का ज्ञान के प्रभाव ते स्पर्श होता नहीं. और अज्ञान का भी आत्मज्ञान करके नाश हो ही गया है. आणि अज्ञानाचा सुद्धा आत्मज्ञानाच्या द्वारे काय झालाय? नाश झालाय. अज्ञान का भी आत्मज्ञान करके नाश हो ही गया है. और ते अज्ञान संचित कर्माधिक ही पुनः जन्म के कारण होवे. अज्ञान असेल किंवा संचित कर्म असेल तेच पुन्हा नवीन नवीन आणखीन जन्म घेण्याला कारण असतात. मग ते अज्ञानही राहिलं नाही, संचितही राहिलं नाही, त्यामुळे त्याला आता जन्म घेण्याची पाळीच नाही. और ते अज्ञान संचित कर्माधिक पुनः जन्म के कारण होवे. ता कारण के नाश हुए ज्ञानवान पुरुष का, है की नाही. कारण असणारं जे कोण अज्ञान किंवा संचित त्याचा नाश झाला असता. ता कारण के नाश हुए ज्ञानवान पुरुष का सो लिंग शरीर पुनः जन्म की प्राप्ति वास्ते, पुन्हा जन्म प्राप्ति वास्ते इस शरीर ते उत्क्रमण करता नहीं.
या शरीरातून त्याचं उत्क्रमण होत नाही अन्य शरीरात जाण्याकरिता. किंतु मग इस प्रत्येक आत्माविषयी या प्रत्येक आत्म्याच्या ठिकाणीच लयकू प्राप्त होवे, त्याचं लिंग शरीर लयाला प्राप्त होतं इति. और सो ज्ञानवान पुरुष जीवत अवस्था विषयी ब्रह्म साक्षात्कार करिके अज्ञान की निवृत्त हुए ब्रह्मरूप हुआही, म्हणजे जिवंत असतानाच अर्थात हे वर्तमान स्थूल शरीर असतानाच ज्ञान झाला असल्यामुळे ब्रह्म साक्षात्कार त्याला झालेला असल्याने अज्ञानाची त्याची अगोदरच निवृत्ती झालेली आहे. पुन्हा पहा, सो ज्ञानवान पुरुष जीवत अवस्था विषयी ब्रह्म साक्षात्कार करके अज्ञान के निवृत्त हुए ब्रह्मरूप हुआ ही, ब्रह्मरूप झालेला आहे. हुआ ही प्रारब्ध कर्म की निवृत्ती ते अनंतर, प्रारब्ध कर्म निवृत्त झाल्यानंतर ब्रह्मरूप करिके स्थित होवे, ब्रह्मरूपाने स्थित होतो. और ब्रह्मवेत्ता पुरुष ब्रह्मरूप ही होवे है इति. हा नियम ब्रह्मविद ब्रह्म एव भवती, ब्रह्मविद आपनोती परम. तर ब्रह्मवेत्ता पुरुष ब्रह्मरूपच होतो. झालं. किंवा यह आत्मज्ञान का मोक्षरूप फल विष्णू पुराण विषयी भी कथन करे आहे. आत्मज्ञान जर झालं तर आत्मज्ञानाचं फल मोक्ष आहे ही गोष्ट विष्णू पुराणात सुद्धा सांगितलेली आहे. तिथला श्लोक देतात विष्णू पुराणातला. तर हा श्लोक कंठस्थ करत असताना हे पण ध्यानात ठेवायचं की हा श्लोक कुठला आहे की नाही. आणि कंठस्थ करत असताना जर ध्यानात ठेवला तर ध्यानात राहतं की कुठला आहे म्हणून. ठीक. चला. विभेद जनके ज्ञाने नाशमात्यंतिकं गते आत्मनो ब्रह्मणो भेद मसंतम कः करिष्यति. पदच्छेद पहा. विभेद जनके अज्ञाने नाशम आत्यंतिकं गते आत्मनः ब्रह्मणः भेदम असंतम कः करिष्यति. अन्वय पहा. विभेद जनके अज्ञाने, विभेद जनके अज्ञाने आत्यंतिक नाशम गते, आत्यंतिक नाशम गते आत्मनः ब्रह्मणः, आत्मनः ब्रह्मणः असंतम भेदम, असंतम भेदम कः करिष्यति, कः करिष्यति. ठीक. अर्थ पहा. विभेद जनके अज्ञाने, विभेद भेद, भेदाला उत्पन्न करणार जे कोण अज्ञान, ते अज्ञान आत्यंतिकम नाशम गते, त्याचा आत्यंतिक नाश झाला असता आत्मन ब्रह्मण, आत्मा आणि ब्रह्म यांचा जो भेद, पण खऱ्या अर्थाने भेद आहे का नाही, औपाधिक भेद आहे, वस्तुता भेद नाहीच. म्हणून म्हटलं आहे असंतम भेदम, की जो वस्तुता देखा जाए तो अविद्यमान आहे, असंतम आहे, नाहीच कोण भेद. असंतम भेदम कह करिष्यति, कोण करील. अज्ञानामुळे भेद प्रतीत होत होता, अज्ञानच राहिलं नाही, त्याच्यामुळे आता भेदाची देखील प्रतीती येऊ शकत नाही. पुढचा श्लोक. तद्भाव भाव तद्भाव भावमापन्नस ततो सौ परमात्मनः भवत्य भेदो भेदश्च तस्याज्ञानकृतो भवेत्. ठीक. तद्भाव भावम आपन्नः ततः असौ परमात्मनः भवति अभेदः भेदः च तस्य अज्ञानकृतः भवेत्. अन्वय. तद्भाव भावम आपन्नः, आपन्नः ततः असौ परमात्मनः, ततः असौ परमात्मनः पुढे अभेदः भवति, अभेदः भवति च तस्य भेदः अज्ञानकृतः भवेत्.
अज्ञानकृत भवेत. अर्थ पहा. तद्भाव भावम आपन्न. तद्भाव म्हणजे ब्रह्मसाक्षात्कार झाल्यानंतर तो जीवात्मा तद्भाव ब्रह्मभावाला प्राप्त झालेला असा तो. तद्भाव भावम आपन्न अर्थात जीव हा भाव ब्रह्मभावाला प्राप्त झाल्यानंतर ततः असौ परमात्मन अभेद भवती. असौ या जीवात्म्याचा परमात्म्याबरोबर काय होतो? अभेद भवती. च तस्य भेद त्याचा जो अगोदर भेद होता तो कसा होता? अज्ञानकृत भवेत. अज्ञानामुळे होता. आता ते अज्ञानच राहिलं नाही भेदाला करणार, त्याच्यामुळे परमात्मा जीवात्माचा काय झाला? अभेद. अर्थ यह जीव ब्रह्म के भेद का जनक. पहिल्या श्लोकाचा अर्थ करत आहे. जीव आणि ब्रह्माचा जो भेद, त्या भेदाचा जनक, भेदाला उत्पन्न करणार जो अज्ञान है, ता अज्ञान का ब्रह्म साक्षात्कार करिके त्या अज्ञानाचा ब्रह्म साक्षात्काराने अत्यंत नाश हुए, अत्यंत नाश झाला असता ता जीवात्मा के तथा ब्रह्म के असत भेद को, असत भेद अविद्यमान भेद, मिथ्या रूप भेद की जो वस्तुता नाहीच आहे, तर जीवात्मा के तथा ब्रह्म के असत भेद को कौन करेगा? ठीक, कोणी करू शकत नाही. अज्ञानामुळे भेद होता, ज्यामुळे भेद होता ते अज्ञानच राहिलं नाही, तर भेद कौन करणार? किंतु कोई भी करेगा नहीं. और ब्रह्म साक्षात्कार करके ब्रह्म भाव को प्राप्त हुआ यह जीवात्मा. ब्रह्म साक्षात्काराच्या द्वारे दुसऱ्या श्लोकाचा अर्थ तद्भाव भावम आपन्न. तर ब्रह्म साक्षात्कार करून ब्रह्म भाव को प्राप्त हुआ यह जीवात्मा, ब्रह्म भावाला प्राप्त झालेला हा जीवात्मा ता ब्रह्म के साथी अभिन्न ही होवे. त्या ब्रह्माबरोबर काय होऊन जातो? अभिन्न. और इस जीवात्मा का जो ब्रह्म के साथी भेद प्रतीत होता था, जीवात्म्याचा ब्रह्माचा अगोदर काय प्रतीत होत होता? भेद. इस जीवात्मा का जो ब्रह्म के साथी भेद प्रतीत होता था, सो भेद अज्ञानकृत था, अज्ञानामुळे होता. तर अज्ञान के नाश हुए, त्या अज्ञानाचा नाश झाला असता सो भेद भी निवृत्त होई जावे, तो भेद सुद्धा नष्ट होतो. लागलं याते. म्हणून सो ज्ञानवान पुरुष अखंड एक रस ब्रह्मरूपते स्थित होवे है. म्हणून ज्ञानी पुरुष स्थित होतो किम रूपाने? ब्रह्मरूपाने. कसं ते ब्रह्म? अखंड एक रस ब्रह्मरूपाने तो स्थित होतो. इति. किंवा यह उक्त फल श्री व्यास भगवान ने भी ब्रह्मसूत्रो विषय कया है. है की नाही? हे फल, ज्ञानाचं फल मोक्ष आहे, ही गोष्ट ब्रह्मसूत्रकार व्यास महाराज त्यांनी सुद्धा सांगितलेली आहे. सूत्र देतात तिथलं. तर हा सूत्र अस्मिन नस्य च तद्योगम शास्ती, हे सूत्र आहे. काय अर्थ? इस ब्रह्मवेत्ता पुरुष का इस ब्रह्म विषय अभेदही होवे है, हा सूत्राचा अर्थ आहे. पदच्छेद अस्मिन अस्य च तद्योगम शास्ती. ठीक आहे. कसं बरं? तर अस्मिन याच्यावर लिहा थोडे वाक्य या सूत्रावर. उद्धरण चिन्ह घ्या. यदा हि एव एषः, यदा हि एव एषः, उद्धरण चिन्ह बंद, इत्यादि श्रुति, इत्यादि श्रुति. अस्मिन, अस्मिन प्रतीक आहे, सूत्रातलं पद आहे. अस्मिन बराबर आनंदमये ब्रह्मणी, आनंदमये ब्रह्मणी. पुढे प्रतीक अस्य, अस्य बराबर तच्चित्तस्य मुमुक्षोः, तच्चित्तस्य मुमुक्षोः. पुढे प्रतीक तद्योगम, तद्योगम बराबर तद अभेदम, तद अभेदम. ठीक. पुढे प्रतीक शास्ती, शास्ती बराबर प्रतिपादयति, प्रतिपादयति. ठीक. चला अर्थ. तर श्रुती आहे,
इथं पण या ग्रंथात पण येऊ राहिली पुढच्या पंक्तीमध्ये श्रुती, यदा ही एव एष एतस्मिन अदृश्य इत्यादी श्रुती. तर ही श्रुती काय करते म्हणे, तर सूत्रकार सांगतात इत्यादी श्रुती. अस्मिन, अस्मिन अर्थात आनंद स्वरूप ब्रह्माच्या ठिकाणी, अस्य म्हणजे या मुमुक्षुचा, ब्रह्माकार झालाय चित्त ज्याचं, असा मुमुक्षुचा तद्योगम शास्त्री, तद्योगम तद अभेदम, ब्रह्माबरोबर त्या मुमुक्षुचा ज्ञानी पुरुषाचा अभेदच शास्त्री प्रतिपादयती. अर्थात यदा ही श्रुती काय करते, ब्रह्मामध्ये ब्रह्माबरोबर मुमुक्षुचा म्हणजे ज्ञानी पुरुषाचा काय आहे, अभेदच आहे, ही गोष्ट प्रतिपादन करते. तात्पर्य काय, ज्ञानी पुरुष ब्रह्मरूप होऊन जातो, ब्रह्माहून अतिरिक्त राहत नाही. ही गोष्ट व्यास महाराजांनी सुद्धा सांगितलेली आहे. ज्ञानाचं फल मोक्ष. अस्मिन अस्य च तद योगम शास्त्री. अर्थ यह, इस ब्रह्मवेत्ता पुरुष का, अस्य इस ब्रह्म विषय, अस्मिन अभेद ही तद योगम है, अभेद प्रतिपादन केला है शास्त्री, अभेद ही होवे है. इस अर्थ को श्रुती कथन करे है. लागलं कोण आहे मग ती श्रुती, तर सा श्रुती यह आहे, यदा ही एव एष, बरोबर ना, यदा ही एव एष एतस्मिन अदृश्ये अनात्मे अनिरुक्ते अनिलयने अभयम प्रतिष्ठां विंदते अथ सह अभयम गतो भवती. ही ती श्रुती आहे. या श्रुतीचा पदच्छेद झाला आहे. आता अन्वय पहा. एषः यदा ही एव, एषच्या मागचे सारे पद, यदा ही एव, पुढे एतस्मिन, पुढे सरळ आहे. अर्थ पाहता. एषः, एषः, एषः म्हणजे कोण, एषः य ज्ञानी पुरुष, ठीक आहे की नाही, किंवा साधन चतुष्टय संपन्न अधिकारी पुरुष. ज्ञान कालात यदा ही एव एतस्मिन, जेव्हा एतस्मिन, एतस्मिन म्हणजे ब्रह्माचं विशेषण, या ब्रह्माच्या ठिकाणी प्रतिष्ठां विंदते. ते ब्रह्म कसं, त्या ब्रह्माचे विशेषण, अदृश्ये अनात्मे अनिरुक्ते अनिलयने, अशा ब्रह्माच्या ठिकाणी अभयम प्रतिष्ठां विंदते. विंदते कह, हा, इथं इथं कोणतं पद आलंय, एष, एष विंदते. विंदतेचा करता कोण आहे, एष विंदते. या अधिकारी पुरुष, ज्ञानी पुरुष, यदा ज्या कालात अभयम प्रतिष्ठा, प्रतिष्ठा शब्दाचा अर्थ आहे आत्मभाव, अभय स्वरूप आत्मभावाला प्राप्त होतो. अथ त्याच्यानंतर सह अभयंगतो भवती, अर्थात ब्रह्मरूपच होऊन जातो. ठीक आहे, काय अर्थ कळलं थोडक्यात, की हा अधिकारी पुरुष जेव्हा प्रतिष्ठेला प्राप्त होतो, म्हणजे ब्रह्मभावाला प्राप्त होतो. पण कसं ते ब्रह्म, तर ते मध्य पद पहा. मग आता एष यदा ही एव एतस्मिन अदृश्ये, की जे दृश्य स्वरूप नाही आहे ब्रह्म, अदृश्य आहे. चक्षुरादी इंद्रियांना जे दिसतं त्याला दृश्य म्हणतात. ब्रह्म चक्षुरादी इंद्रियांचा विषय नाही, म्हणून ब्रह्म कसं झालं, अदृश्य. ठीक आहे ना, अदृश्ये. पुन्हा अनात्मे, काय म्हटलंय, अनात्मे. आता ब्रह्माचे विशेषण चालू आहे. तर अनात्मे, ब्रह्म आत्मा आहे का अनात्मा आहे, आत्मा आहे. मग अनात्मे कसं काय म्हटलं, अनात्मे सरळ सरळ काय अर्थ निघून राहिला, अनात्मा स्वरूप कोण, ब्रह्म, अदृश्य अनात्मे, आहे की नाही. कसं काय, तर त्याच्यावर एक शब्द लिहा, एक पंक्ती. लिहा प्रतीक, अनात्मे बराबर अनात्मे बराबर आत्मपदेन, आत्मपदेन आत्मीयम, आत्मीयम शरीरम उच्यते, शरीरम उच्यते, अर्धविराम.
तद्रहिते, तद्रहिते बराबर स्थूल शरीर विलक्षणे इत्यर्थः। तद्रहिते बराबर स्थूल शरीर विलक्षणे इत्यर्थः। स्थूल शरीर विलक्षणे इत्यर्थ। ठीक, पूर्णविराम। त्याचप्रमाणे आता अनिरुक्ते असं पद आले की नाही, त्याचा अर्थ लिहून घ्या। अनिरुक्ते बराबर अनिरुक्ते बराबर इदंतया निर्वचनीय भिन्ने, इदंतया निर्वचनीय भिन्ने। ठीक, पूर्णविराम। पुढे एक पद आलंय अनिलयने, त्याचा अर्थ लिहा। अनिलयने बराबर निलयनम आश्रय, निलयनम बराबर आश्रय। तद्वर्जिते, तद्वर्जिते। ठीक झालं, अर्थ पाहता। एतस्मिन् अदृश्ये, अदृश्य अर्थ स्पष्ट आहे। अनात्मे, आत्मा शब्दाचा अर्थ अनेक सांगितले, 4 आत्मा, आत्मीय वगैरे सांगितलंय की नाही। तिथं आत्मा शब्दाने काय घ्यायचा, आत्मीय, आत्मसंबंधी असे कोण, शरीरादी आहे की नाही। आणि अनात्मे अर्थात शरीराधिकाहून भिन्न, तोच अर्थ केला। मग आत्मपदेन आत्मीयम शरीरम उच्यते, शरीर घ्यायचं आत्मीय असं। तद्रहिते, आत्मीय जे शरीर त्याच्याहून रहित अर्थात स्थूल शरीराहून विलक्षण आहे कोण, ब्रह्म। हा, अदृश्ये, अनात्मे, अनिरुक्ते आहे की नाही। निरुक्त आणि अनिरुक्त, निरुक्त म्हणजे काय, ज्याचं इदम रूपाने प्रतिपादन करता येतं त्याला म्हणायचं काय, निरुक्त। आणि तर काय आहे, अनिरुक्त। इदंतया निर्वचनीय भिन्ने, इदम रूपाने ज्याचं निर्वचन प्रतिपादन कथन करता येतं, घट इत्यादी इदम रूपाने सांगता येतात, त्याच्याहून भिन्न आहे कोण, आत्मा। म्हणून त्याला म्हटलं गेलं काय, अनिरुक्ते। पुन्हा अनिलयने, निलयन शब्दाचा अर्थ होतो आश्रय, आहे की नाही। ब्रह्मा, घटाला आश्रय आहे पृथ्वीचा, तसं ब्रह्माला कोणी आश्रय आहे का, नाही। म्हणून ब्रह्मन कसं आहे, अनिलयन, त्याचं सप्तमी अनिलयने। तर निलयनम आश्रय तद्वर्जिते। पुन्हा अभयम प्रतिष्ठाम विंदते, अभय म्हणजे भयरहित, प्रतिष्ठेला प्राप्त होतो। प्रतिष्ठा, प्रतिष्ठा शब्दाचा अर्थ येत आहे आत्मभाव, अर्थात आहे की नाही, आत्मभावाला प्राप्त होतो। त्याच्यानंतर अथ मग स अभयंगतो भवती, अभयंगतो भवती याचा अर्थ आहे ब्रह्मानंद प्राप्त होती, ब्रह्मानंदाला तो प्राप्त होतो। ठीक आहे, अभयंगतो भवती ब्रह्मानंदम प्राप्त होती। अर्थ यह साधन चतुष्टय संपन्न अधिकारी पुरुष जिस काल विषय यदा ही एव, यदा जिस काल विषय स्थूल सूक्ष्म कारण शरीर ते विलक्षण, स्थूल शरीर सूक्ष्म शरीर कारण शरीराहून भिन्न, पुन्हा कसा नित्य अपरोक्ष रूप प्रत्येक आत्माविषय, प्रत्येक आत्म्याची सारे विशेषण आहेत। स्थूल सूक्ष्म कारण शरीराहून विलक्षण, भिन्न लक्षणवाला भिन्न, पुन्हा जो नित्य आहे अपरोक्ष असा जो प्रत्येक आत्मा, त्या प्रत्येक आत्म्याविषयी अभय प्रतिष्ठा को प्राप्त होवी। जिस काल में, ज्या कालात अभय प्रतिष्ठेला प्राप्त होतो, आत्मभावाला प्राप्त होतो, तीस काल विषय, त्याच कालामध्ये स्व अधिकारी पुरुष अखंड एक रस ब्रह्मभाव को प्राप्त होवे, अखंड एक रस ब्रह्मभावाला प्राप्त होतो। याते यह सिद्ध भया काय, की अहम ब्रह्मास्मि तत्वमसी इत्यादी महावाक्य जन्य अप्रोक्ष ज्ञान ते, इत्यादी महावाक्यापासून उत्पन्न झालेलं जे अप्रोक्ष ज्ञान, त्या अप्रोक्ष ज्ञानाने काय, अज्ञान की निवृत्ती पूर्वक ब्रह्मभाव रूप मोक्ष प्राप्त होवे। अज्ञानाची निवृत्ती होऊन ब्रह्मभाव रूप, ब्रह्मभावाची प्राप्ती स्वरूप मोक्षाची काय होते, प्राप्ती होते, ब्रह्मभाव रूप मोक्ष प्राप्त होवे है। और सो मुक्त पुरुष पुनः आवृत्ति को प्राप्त होता नहीं।
एकदा मुक्त झाला तर पुन्हा त्याला जन्म मरण घ्यावे लागत नाही. अर्थात पुनर्जन्म को प्राप्त होता नाही. याच्याकरिता प्रमाण काय? श्रुती. ता श्रुती न सह पुनरावर्तते, सह पुनः न आवर्तते. तो पुन्हा आवृत्तीला म्हणजे जन्माला प्राप्त होत नाही. अर्थ यह सो मुक्त पुरुष पुनर्जन्म को प्राप्त होता नाही इति. यह वार्ता गीता विषय, ही गोष्ट, वार्ता म्हणजे गोष्ट, गीतेमध्ये श्री भगवानने भी काही आहे, भगवंताने सुद्धा सांगितलेलं आहे. काय बरं? श्लोक हा श्लोक. तद्बुद्धयस्तदात्मानस् तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः. ठीक. तद्बुद्धयः तदात्मानः तन्निष्ठाः तत्परायणाः गच्छन्ति अपुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः. ठीक. अन्वय. तद्बुद्धयः तदात्मानः तन्निष्ठाः तत्परायणाः. पहिली सरळ पुढे. ज्ञाननिर्धूतकल्मषः पुनः आवृत्तिं न गच्छन्ति. झालं की नाही? ज्ञाननिर्धूत कल्मषाः पुनः आवृत्तिं न कुठे गेला? हा अपुनरावृत्ती ना. तर ज्ञान निर्दुष्कल्मषाः अपुनरावृत्तीम गच्छन्ति. तेच म्हटलं, पुनरावृत्ती वाचलं न दिसाना. तर ज्ञान निर्धूत कल्मषाः अपुनरावृत्तीम गच्छन्ति असं आहे. म्हणजे पुनरावृत्तीला प्राप्त होत नाही. पंक्ती पहा. तद्बुद्धय, त्या ब्रह्मविषयक ज्ञान झालाय ज्याला, तदात्मान, तोच आपला आत्मा आहे असा निश्चय आहे ज्याचा, तन्निष्ठाः तत्परायणाः, असे जे ज्ञानी पुरुष. कसे? पुन्हा ज्ञान निर्धूत कल्मषाः, ज्ञानाने धुवून गेले आहे, नष्ट झाले आहेत. कल्मष म्हणजे पाप ज्यांचे, अज्ञानाधिक जे सर्व नष्ट झालेले आहेत ज्यांचे, असे महापुरुष, ब्रह्मवेत्ता पुरुष अपुनरावृत्तीम गच्छति. अपुनरावृत्ती म्हणजे पुनरावृत्ती रहित अशी जी स्थिती, ब्रह्मभाव, त्यालाच ते प्राप्त होतात. अर्थ यह, तीस परमात्मा विषय ही है बुद्धी तथा मन तथा निष्ठा जिनो की. त्या परमात्म्याच्या ठिकाणीच आहे बुद्धी, मन, निष्ठा ज्यांची. तथा सो परमात्मा ही है परम स्थान जिनो का, है की नाही? तत्परायणा तन्निष्ठाः, तो परमात्माचा आहे परमस्थान ज्यांचं. तथा आत्मज्ञान करिके निवृत्त होई गए है सर्व पाप रूप कल्मष जिनो के. ज्ञान निर्धूत कल्मषाः, आत्मज्ञानाने निवृत्त झाले आहेत सर्व पाप रूपी कल्मष ज्यांचे. अज्ञान संचित पाप सर्वच काय झाले आहेत? नष्ट. कल्मष जिनो के. ऐसे ज्ञानवान पुरुष अपुनरावृत्ती को ही प्राप्त होवे है. अपुनरावृत्तीला प्राप्त होतात म्हणजेच मोक्षाला प्राप्त होतात, जन्माला प्राप्त होत नाही. अर्थात पुनः जन्म को प्राप्त होते नहीं. किंवा यह उक्त अर्थ श्री व्यास भगवान ने भी ब्रह्मसूत्रों विषय कया है. ज्ञानी पुरुषाला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही ही गोष्ट व्यास महाराजांनी सुद्धा ब्रह्मसूत्राच्या शेवटच्या सूत्रात सांगितलेलं आहे. व्यास भगवान ने भी ब्रह्मसूत्रों विषय कया है. ता सूत्र अनावृत्ती शब्दात, अनावृत्ती शब्दात असं सूत्र आहे. अनावृत्ती शब्दात, शब्दात म्हणजे श्रुती प्रमाणावरून हा निश्चय झाला की ज्ञानी पुरुषाला पुन्हा आवृत्ती नाही, अनावृत्ती म्हणजे जन्म नाही. अनावृत्ती शब्दात, अनावृत्ती शब्दात. द्विरुक्ती का बरं? ग्रंथ समाप्ती द्योतनार्थ, ब्रह्मसूत्राचे शेवटचं सूत्र आहे म्हणून द्विरुक्ती. अर्थ यह, तत्ववेत्ता पुरुषो को पुनः जन्म मरण की निवृत्ती रूप अनावृत्ती ही होवे आहे. पुन्हा जन्म मरणाची निवृत्ती स्वरूप अनावृत्तीच प्राप्त होते. कुणाला? ज्ञानी पुरुषाला, तत्ववेत्ता पुरुषाला. जिस कारण ते श्रुती स्मृती रूप शास्त्र ही अनावृत्ती शब्दात म्हटलंय की नाही, शब्दात याची व्याख्या करू राहिले. शब्दात म्हणजे श्रुती स्मृती प्रमाणावरून. जिस कारण ते श्रुती स्मृति रूप शास्त्र ही इस अर्थ को कथन करे. तात्पर्य यह,
जिस पुरुष को तो इसी मनुष्य शरीर विषय ज्या पुरुषाला याच मनुष्य शरीरामध्ये श्रवणादि को करके ब्रह्म साक्षात्कार की उत्पत्ती भई आहे, श्रवणादि करून ब्रह्म साक्षात्काराची उत्पत्ती झालेली आहे. तीस पुरुष को तो त्या पुरुषाला तर इसी मनुष्य शरीर विषय याच मनुष्य शरीरामध्ये सो ब्रह्म भावरूप मोक्ष होवे आहे. तो ब्रह्म भावरूप मोक्ष प्राप्त होतो याच वर्तमान शरीरामध्ये. याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा डोळा. ठीक आहे ना. मोक्ष याच जन्मात प्राप्त होत असतो. जर कोणी कल्पना करील काय हे शरीर पडल्यावर मेल्यावर नंतर मला पुढे मोक्ष मिळेल, ही खोटी गोष्ट आहे. माऊली सुद्धा सांगतात काय, मोक्ष मेल्या पाठी आम्हासी होईल ऐसे जे म्हणतील अतिमूर्ख. मोक्ष मेल्यावर नाही आहे, याच जन्मात. ठीक आहे ना जी. प्रत्यक्ष सिद्ध आहे मोक्ष. पण दृष्ट आहे. ज्ञानाचं फल दृष्ट आहे. कोण? मोक्ष. स्वर्गासारखा दृष्ट नाही आहे. तीस पुरुष को तो इसी मनुष्य शरीर विषय श्री ब्रह्म भाव रूप मोक्ष होवे. इसी अर्थ को काय श्रुती कथन करते. इसी अर्थ को यह श्रुती कथन करे है. कोण श्रुती? श्रुती दिली मधी. यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामाये अस्य हृदि स्थिताः अथ मर्त्यो मृतो भवति अत्र ब्रह्म समश्नुते. यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामाः ये अस्य हृदि स्थिताः अथ मर्त्यः अमृतः भवति अत्र ब्रह्म समश्नुते. अन्वय पहा. अस्य हृदि स्थिताः सर्वे ये कामाः सर्वे ये कामाः यदा प्रमुच्यन्ते अथ मर्त्यः अमृतः भवति अत्र ब्रह्म समश्नुते. अर्थ पहा. अस्य मनुष्याच्या हृदयामध्ये स्थित विद्यमान अनादिकालापासून विद्यमान काय की सर्वे ये कामा सर्व जे कामना आहेत ते सर्व यदा प्रमुच्यन्ते जेव्हा सर्व नष्ट होतात अथ तेव्हा सर्व काम नष्ट झाल्यानंतर मर्त्य मरणशील मनुष्य मरणशील असून देखील अमृत भवती अमृत स्वरूपाला प्राप्त होतो. जोपर्यंत देहादिकाबरोबर तादात्म्य आहे तोपर्यंत तो मरणशील आहे. देहादिकाविषयी तादात्म्य सुटलं अज्ञान नष्ट झालं तर तोच मरणशील मनुष्य अगोदर स्वतःला मरणशील समजत होता आता तोच अमृत भावाला प्राप्त होतो म्हणजे मोक्षाला प्राप्त होतो ब्रह्म होतो. अथ मर्त्य अमृत भवती आणि अत्र याच देहामध्ये ब्रह्म समश्नुते ब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतो. यह श्रुति कथन करे है. और जे निष्काम पुरुष अहंग्रह उपासना करके ब्रह्मलोक को जावे है कि नहीं. काही लोक अहंग्रह उपासना करतात ब्रह्मज्ञान होत नाही म्हणून अहंग्रह उपासना करतात. परंतु अहंग्रह उपासना जर निष्काम भावनेने करत असतील तर त्यांना प्राप्ती होते. अहंग्रह उपासना करणाऱ्यांना कशाची? ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. तिथं ब्रह्मदेवाप्रमाणे दिव्य भोग भोगतात आणि शेवटी ब्रह्मदेव जेव्हा मुक्त होतो तेव्हा त्यांनाही ज्ञान होऊन मोक्षाची प्राप्ती होते. पण निष्काम भावनेने जर अहंग्रह उपासना करीत असतील तर और जे निष्काम पुरुष अहंग्रह उपासना करके ब्रह्मलोक को जावे तीन उपासक पुरुषों को ता ब्रह्मलोक विषयी त्या ब्रह्मलोकामध्येच ब्रह्म साक्षात्कार होई के. ब्रह्मदेव त्यांना उपदेश करतो म्हणा किंवा पूर्वीचे संस्कार त्यांचे जागृत होतात म्हणा वेदांताचे. तर ब्रह्म साक्षात्कार होई के ब्रह्म के साथी ब्रह्मदेवाबरोबरच मोक्ष होय. ब्रह्म के साथी म्हणजे तर ब्रह्म शब्दाने काय प्रजापती. हा प्रजापती ब्रह्मलोकाचा अधिपती जो देव प्रजापती ब्रह्मदेव त्याच्याबरोबरच ते काय होतात मुक्त होतात. ब्रह्म के साथी मोक्ष होवे. इस अर्थ को भी श्रुती सांगते. ही गोष्ट सुद्धा श्रुतीने सांगितलेली आहे. ब्रह्मणा सह ते सर्वे संप्राप्ते प्रतिसंचरे परस्यांते कृतात्मान प्रविशन्ति परम पदम. ठीक. ब्रह्मणा सह ते सर्वे ब्रह्मणा सह
ते सर्व ब्रह्मलोकाला प्राप्त झालेले, पण निष्काम उपासना करून ब्रह्मलोकाला गेलेले ते सर्व संप्राप्ते प्रतिसंचरे, ब्रह्मज्ञान तिथं शेवटी त्यांना प्राप्त झाला असता परस्य अंते, ब्रह्मदेवाच्या अंतकालामध्ये कृतात्मान म्हणजे आत्मतत्वाचा साक्षात्कार होऊन परमपदम प्रविशन्ति, परमपदाला प्राप्त होतात. लागला अर्थ? ब्रह्मणासह ते सर्वे ब्रह्मणासह संप्राप्ते प्रतिसंचरे परस्यांते कृतात्मान परमपदम प्रविशन्ति, परमपदाला म्हणजे मोक्ष स्वरूपाला प्राप्त होतात. इत्याधिक स्मृती वचन कथन करे, स्मृती ग्रंथही सांगतात. और जे सकाम पुरुष पंचाग्नि विद्यादि को करके ब्रह्मलोक विषय जावे है, ब्रह्मलोकाला जाण्याचे, ब्रह्मलोकाला प्राप्त होणाऱ्यांचे दोन प्रकार. निष्काम भावनेने उपासना करून ब्रह्मलोकाला प्राप्त झालेले एक, किंवा सकाम भावनेने पंचाग्नि विद्या वगैरे उपासना करून ब्रह्मलोकाला प्राप्त झालेले. त्यात जे निष्काम भावनेने ब्रह्मलोकाला प्राप्त झालेले आहेत ते तर मुक्त होतात, किंतु सकाम भावनेने जे ब्रह्मलोकाला प्राप्त झालेले आहेत ते मात्र मुक्त होत नाही. और जे सकाम पुरुष पंचाग्नि विद्यादि को करके, पंचाग्नि विद्या एक प्रकरण आहे उपासनेचं, ठीक आहे काय? पंचाग्नि विद्यादि को करके ब्रह्मलोक विषय जावे, ब्रह्मलोकाला प्राप्त होता. तीन सकाम पुरुषो को ता ब्रह्मलोक विषय, त्या ब्रह्मलोकामध्ये सो ब्रह्म साक्षात्कार होता नाही, तत्व साक्षात्कार होत नाही, है की नाही, स्वानुभूती होत नाही. मग या कारण ते ही तीन सकाम पुरुषो की ता ब्रह्मलोक ते पुनरावृत्ती होवे आहे. ब्रह्मलोकाला प्राप्त झाली गोष्ट बरोबर, पण सकामता असल्यामुळे पुन्हा ते लोकातले भोग भोगून संपल्यानंतर, त्यांचं पुण्य संपल्यानंतर पुन्हा मात्र ते आवृत्ती अर्थात जन्म मरणालाच प्राप्त होतात. ती सकाम पुरुषो की ता ब्रह्मलोक ते पुन्हा आवृत्ती होवे. इस अर्थ को भी श्रुती आणि स्मृती सांगतात. श्रुती काय? इमम मानवम आवर्तम आवर्तते, पूर्णविराम उद्धरण चिन्ह पूर्ण, श्रुती आहे. इमम मानवम, या मानवाला, आवर्तम आवर्तते, पुन्हा आवृत्तीला प्राप्त होतो. ठीक. पुन्हा भगवंताने सुद्धा सांगितलेलं आहे, आब्रह्म भुवना लोका पुनरावर्तिनो अर्जुन, आब्रह्म भुवनात लोकाः पुनः आवर्तिन अर्जुन, संबोधन आहे अर्जुन, हे अर्जुन आब्रह्म भुवनात, आब्रह्म भुवनात म्हणजे सरळ आहे, हे अर्जुन, अर्जुन पहिले घ्यायचं अन्वय करताना, अर्जुन हे अर्जुन आब्रह्म भुवनात लोकात पुनः आवर्तिन. ठीक. आब्रह्म भुवनात म्हणजे ब्रह्मलोक जो आहे ना, तर ब्रह्मलोकापासून ते सारे लोक कसे आहेत? आवृत्तीलाच कारण ठरणारे आहेत. म्हणजे ब्रह्मलोकाला प्राप्त झाला तरी सुद्धा आवृत्ती चुकत नाही. पण म्हणे कसं काय? मग तर दोन्ही संगती लावून दिली. ब्रह्मलोक बाकीच्या लोकांना जे जे प्राप्त होतात त्यांचा तर संसार ठरलेलाच आहे, त्यांना जन्ममरण घ्यावेच लागतात, त्यात काही संशय नाही. राहिला एक लोक, कोण? ब्रह्मलोक. त्या ब्रह्मलोकाला जे प्राप्त होतात त्या दोन प्रकार. जे निष्काम उपासना करून ब्रह्मलोकाला प्राप्त झाले आहेत त्यांना तर ज्ञान होऊन मोक्ष होतो शेवटी. आणि सकाम भावनेने उपासना करून जे ब्रह्मलोकाला प्राप्त झालेले आहे त्यांना पुन्हा आवृत्तीला प्राप्त व्हावं लागतं, जन्ममरण घ्यावी लागतात. आणि म्हणून या वाक्याची संगती पण लागते. अर्जुन ब्रह्म भुवनात, ब्रह्मलोकापासून ते सर्व लोक, लोकाः सर्व लोक पुनः आवर्तीन, पुन्हा आवृत्तीलाच कारण असतात. इत्याधिक श्रुती स्मृती वचन कथन करे. सर्व प्रकार ते ब्रह्म साक्षात्कार वाला पुरुष पुनः आवृत्ती ते रहित ब्रह्म भाव रूप मोक्ष को ही प्राप्त हुए. एकंदरीत उपसंहार सर्व प्रकाराने विचार केला तर ब्रह्म साक्षात्कार वाला पुरुष, ज्याला ब्रह्म साक्षात्कार झाला आहे, अपरोक्ष दृढ ब्रह्म साक्षात्कार ज्याला झाला आहे, अहम ब्रह्मास्मी या वृत्तीवर जो आरूढ झालेला आहे, असा ज्ञानी पुरुष पुन्हा आवृत्ती ते रहित, पुन्हा पुन्हा जन्ममरणाने रहित असा जो ब्रह्मभाव, तो ब्रह्मभाव रूप मोक्ष कोई प्राप्त होय है. इति झालं. इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य
श्री स्वामी उद्धवानंदगिरी पूज्यपाद शिष्येन स्वामी चिद्घनानंदगिरिना विरचिते प्राकृत तत्वानुसंधाने चतुर्थ परिच्छेद समाप्त. अशा रीतीने श्रीमद परमहंस परिव्राजक आचार्य श्री स्वामी उद्धवानंद गिरी महाराज त्यांचे शिष्य स्वामी चिद्घनानंद गिरी त्यांच्याद्वारे विरचित निर्माण केल्या गेलेला प्राकृत असा जो तत्वानुसंधान ग्रंथ, त्या तत्वानुसंधान ग्रंथामधील हा चौथा परिच्छेद या ठिकाणी पूर्ण होत आहे. त्याचबरोबर समाप्त अयम तत्वानुसंधान नामा ग्रंथ, अयम तत्वानुसंधान नामा ग्रंथ समाप्त. हा तत्वानुसंधान नावाचा ग्रंथ या ठिकाणी समाप्त होत आहे, झाला आहे. श्री गुरुभ्यो नमः, श्री शंकराचार्येभ्यो नमः, श्री काशी विश्वेश्वराभ्याम नमः. ठीक, पहिला परिच्छेद काढा. सापडलं का? प्रस्तावनेचे 4 पेज सोडून ना. अथ तत्वानुसंधान ग्रंथारंभ प्रथमः परिच्छेदः. ओम श्री गणेशाय नमः, श्री काशी विश्वेश्वराभ्याम नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री शंकराचार्येभ्यो नमः. अथ तत्वानुसंधान प्रारंभ. श्लोक सारे मिळून हे 2 श्लोक बोलू. श्री गुरु चरण बंधवं नमो व्यास मुखान्मुनीन् विघ्नहर कृन् गणेशादीन् पंडितांश्च विमत्सरान् नत्वात् शंकराचार्य मुख्यान् सर्वान् गरीयसः तत्वानुसंधान ग्रंथं वर्णयामि यथामति. पुंडलिका वरदरिक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु